आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. नाही कृष्ण नाही, मी कोणाच्याही रक्ताने माझे हात माखू नाही शकणार. माझ्या आत्म्याचा तर त्या कल्पनेने थरकाप होतोय. कृष्ण, मी माझ्या सगळ्या सोयऱ्यांचा रक्तपात कसा काय करू शकतो, कसा करू शकतो? गुरुदेव तर आपल्यासाठी पिता आणि ईश्वरा समान असतात, मग मी त्यांचा अपमान कसा करू शकतो? ज्या गुरुदेवांनी मला धनुर्विद्या दिली, बाण चालवायला शिकवलं, त्यांनीच शिकवलेल्या धनुर्विद्येचा दुरुपयोग करून मी त्यांच्यावरच बाणांचा वर्षाव करू, त्यांचेच हृदय छिन्न विछिन्न करू? मी इतका नीच आणि घृणास्पद मनुष्य नाहीये, इतका नीच आणि घृणास्पद मनुष्य नाहीये. आणि पितामह, ते तर आदरणीयच नाही तर पूजनीय सुद्धा आहेत. ते इतके पूजनीय आहेत की मी त्यांच्या समोर दृष्टी सुद्धा वर करून बघत नाही. आणि त्यांच्या समोर मी शस्त्र कशी उचलू? कृष्ण, जेव्हा मी चालायला सुद्धा लागलेलो नव्हतो, तेव्हा पितामहांनी माझी बोट धरून मला एक एक पाऊल टाकायला शिकवलं होतं. ज्यांच्या हृदयात माझ्याबद्दल फक्त स्नेह आणि प्रेमाच्या नद्या वाहत आहेत, त्यांच्या हृदयात मी तलवार खुपसून रक्ताचे पाट कसे वाहू शकतो? मी काही दैत्य नाही की माझ्या प्रियजनांच्या रक्ताने स्नान करायला. हे माझ्याकडून कदापि होणार नाही, कदापि नाही. वाह अर्जुन वाह. असं वाटतंय उर्वशीच्या शापाचा प्रभाव अजूनही तुझ्यावर शिल्लक आहे. तू अजूनही एखाद्या नपुंसकासारखं बोलतोयस. युद्धभूमीच्या मध्ये उभं राहून तू जी भाषा बोलतो आहेस ती कुठल्याही योद्ध्याची भाषा नाहीये. आज ज्या लोकांना तू आपलं म्हणताना तुझी जीभ थकली नाही, ज्यांच्याबद्दल तुझ्या मनात प्रेम, स्नेह आणि आदराची गंगा वाहते आहे, लक्षात ठेव, हे तेच लोक आहेत जे 13 वर्षांपूर्वी द्यूत सभेमध्ये तुझ्या पत्नीला द्रौपदीला जेव्हा निर्वस्त्र केलं गेलं तेव्हा गप्प बसून तमाशा बघत होते. आज माझा अपमान करणाऱ्या या अधर्मींबरोबर न जाणं कुठल्या धर्माचे पालन करत आहात. कोणीही तोंड सुद्धा उघडलं नव्हतं. यापैकी एकानेही तिचं रक्षण करण्याकरता हात सुद्धा उचलला नव्हता. आणि आज तेच हात तुझ्या हत्येसाठी उठले आहेत. सगळ्यांच्या हातामध्ये तुझ्या आणि पांडवांच्या वधाकरता तीर आणि तलवारी तळपतायत. हे तुझे आप्त आहेत का, ज्यांच्यासाठी तू प्रेम आणि आदराची भाषा बोलतो आहेस? हे अर्जुना, तू या क्षणी कुठल्या लग्न मंडपात नाहीयेस, तर युद्धभूमीवर उभा आहेस. आणि ज्यांना तू आपले स्वकीय समजतोयस ते या युद्धभूमीवर तुझं स्वागत आणि आदर सत्कार करायला आलेले नाहीयेत. ते सगळेच जण तुझं आणि तुझ्या भावांचं नाव त्यांच्या अस्त्रांवर लिहून आलेत. जरा बघ त्यांच्या डोळ्यात. त्यांच्या डोळ्यात तुझा आणि पांडवांचा मृत्यू बघायची तृष्णा आहे. आसुसलेत ते. आणि हे आसुसलेपण, ही तृष्णा केवळ तुम्हा पांडवांच्या रक्तानेच शांत होईल. पहा जरा त्यांच्याकडे. त्यांचे ते विषारी बाण तुम्हाला लक्ष बनवायला उत्सुक झालेले आहेत. जर हे तुझे आप्त आहेत, तर मग हे कोण आहेत? हे परके आहेत का? शत्रू आहेत का? यांना तू कौरवांच्या निर्दयी शस्त्रांच्या हवाली करणार आहेस का? अरे, हे सगळे तुझे प्रियजन आहेत, जे तुला संपूर्ण जीवनभर साथ करतील, जे तुझ्या खांद्याला खांदा लावून तुझ्या हितासाठी
युद्ध करायला आले आहेत. हे अर्जुना, या क्षणी हे सगळे तुझ्या गांडीवाचा टणत्कार ऐकायला उत्सुक आहेत.